तुमचे पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठी लवकरी वनमाळी उदयांचळी मित्र आला. अशा भूपाळीची सुरुवात होण्यापूर्वीच येथील बिगुलाच्या आवाजाने मधुर वातावरणात बाह्यवर्ग प्रशिक्षणाची सुरुवात होते. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाने महिला पोलीस प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याचा अमूल्य वारसा जोपासलेला आहे. आता थोड्याच वेळात सत्र क्रमांक 39 मधील महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे मुख्य कवायत मैदानामध्ये दिमाखामध्ये आगमन होत आहे. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नव्हे तर ईश्वराने निर्माण केलेली सुंदर अशी कलाकृती असते. अंधारावर मिळवलेला विजय असतो. जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. नवीन विचारांची, नवीन स्वप्नांची सुरुवात असते. अशीच आयुष्यातील नवीन सुरुवात करण्यासाठी आमच्या या महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी सज्ज होऊन मैदानावर येत आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात प्रशिक्षणार्थींचे स्वागत करावे. आजच्या दीक्षांत संचलन सोहळ्याच्या परेड कमांडर आहेत प्रतीक्षा अंकुश मावळे, मुंबई शहर, आणि सेकंड इन कमांड आहेत कोमल सुनील वर्तक, मुंबई शहर. मैदानावर आगमन होत आहे निशाण टोळींचे. राष्ट्रीय ध्वजधारक आहेत वैष्णवी टाबेराव, मुंबई शहर, आणि महाराष्ट्र ध्वजधारक आहेत प्राजक्ता पुंडे, पुणे शहर. आणि निशाण टोळीतील सहभागी प्रशिक्षणार्थी आहेत रुपाली वैद्य, कोल्हापूर, दीपा गायकवाड, मुंबई शहर, मिताली साळुंके, मुंबई शहर, साक्षी सोनवणे, मुंबई शहर, प्रणाली डोरले, मुंबई शहर, प्राची दुडे, मुंबई शहर. प्लाटून क्रमांक 6च्या प्लाटून कमांडर आहेत जयश्री राऊत, मुंबई शहर, आणि दर्शक आहेत रेणुका राठोड, पुणे शहर. प्लाटून क्रमांक 5च्या प्लाटून कमांडर आहेत गायत्री माने, मुंबई शहर, आणि दर्शक आहेत काजल विश्वकर्मा, पुणे शहर. प्लाटून क्रमांक 4च्या प्लाटून कमांडर आहेत हेमलता संग्रामे, मुंबई शहर, आणि दर्शक प्रियंका पाटील, पुणे शहर.
प्लाटून क्रमांक 3च्या प्लाटून कमांडर आहेत सोनल हनवते पुणे शहर आणि दर्शक आहेत प्रतीक्षा शेटे पुणे शहर. प्लाटून क्रमांक 2च्या प्लाटून कमांडर आहेत समीना शेख धाराशिव आणि दर्शक आहेत तब्बू शेख मुंबई शहर. प्लाटून क्रमांक 1च्या प्लाटून कमांडर आहेत मनीषा देहारी मुंबई शहर आणि दर्शक आहेत सपना साखरे पुणे शहर. स्टिक रनर पायलट आहेत शुभांगी राऊत मुंबई शहर आणि लक्ष्मी शेंडे मुंबई शहर. तसेच मैदानाच्या मध्यभागी उभे आहेत वाद्यवृंद पथक मुंबई रेल्वे आयुक्तालय आणि या वाद्यवृंद पथकाचे प्रमुख आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री हेमंत केंडे आणि त्यांचे 11 सहकारी. आजच्या परेड कमांडर आहेत प्रतीक्षा अंकुश मावळे आणि सेकंड इन कमांड आहेत कोमल सुनील वर्तक मुंबई शहर. चला तर आपण या सर्वांचे जोरदार टाळ्या वाजवून मनोबल उंचावूया. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळी उदयांचळी मित्र आला. मुळातच पोलीस दल हे शिस्तीचे दल म्हणून ओळखले जाते. प्रशिक्षणार्थींमध्ये शिस्त रुजवण्याबरोबरच कायदा, पोलीस कामकाज, तपास, विविध पोलीस शाखांचा अभ्यास, प्रात्यक्षिके आणि सरावांद्वारे परिपूर्ण पोलीस प्रशिक्षणार्थी घडवण्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा आणि येथील सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षकांचे अतिशय मोलाचे असे योगदान आहे. सहा महिन्याच्या खडतर प्रशिक्षणाची सांगता आज दीक्षांत संचलन सोहळ्यामुळे पूर्णत्वास येणार आहे. शिस्तबद्ध महाराष्ट्र पोलीस दलाचे पाईक बनून पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथील संरक्षित व पोषक वातावरणातून महाराष्ट्राच्या खुल्या गगनात भरारी घेण्यासाठी आज या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी सिद्ध झालेल्या आहेत. त्यागाला या नाव नसे पुण्यवान हा देशाचे कल्पतरू हा उभा दिसे त्या छायेतील मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे. महाराष्ट्रातील अनेक महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांना घडवणारे हे पवित्र पोलीस प्रशिक्षण केंद्र म्हणजे सत्य शिवाचे सुंदर असे ज्ञान मंदिरच आहे. या ज्ञान मंदिरात महिला पोलीस प्रशिक्षणार्थींना बाह्यवर्ग अधिकारी व प्रशिक्षक यांनी विनयशीलता, अज्ञाधारकता, कर्तव्यनिष्ठा, एकात्मता, सहनशीलता आणि ध्येय आणि संयमाचे धडे दिले आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे शिकविण्यात आलेली शिस्त व संयम आयुष्यभर कर्तव्य बजावताना प्रशिक्षणार्थी यांना उपयोगी पडणार आहे. आता थोड्याच वेळात पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या आदरणीय प्राचार्या श्रीमती स्मार्थना पाटील मॅडम यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होईल. बाह्यवर्ग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कवायत प्रशिक्षकांनी फूड ड्रिल, वेपन्स यामध्ये या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांना निपुण केलेले आहे. प्रशिक्षणार्थी यांनी केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा कवायत प्रशिक्षकांनी नेहमीच केलेली आहे. पण काम करताना चूक झाली असेल तर पनिशमेंट सुद्धा दिलेली आहे आणि ते गरजेचे सुद्धा होते. कारण वृक्षवल्ली बहरण्यासाठी जितका पाऊस आवश्यक आहे तितकंच ऊन देखील आवश्यक असते. एका शब्दात म्हणायचं झालं तर काम करण्याची सवय ही बाह्यवर्ग कवायत प्रशिक्षकांनी या महिला पोलीस प्रशिक्षणार्थ्यांच्या अंगी बाणवलेली आहे. खडतर कार्यासाठी आवश्यक कौशल्य व ज्ञान याची शिदोरी सर्व प्रशिक्षकांनी या रणरागिणींना दिलेली आहे. सज्जनांचे संरक्षण आणि दुष्प्रवृत्तींचे निर्दालन आपण प्रकर्षाने करावे असे विद्यादान प्रशिक्षणार्थी यांना या ट्रेनिंग सेंटरने दिलेले आहे.
विद्येने प्राप्त होतो तो विनय, विनयाने प्राप्त होते ती प्राप्तता, आणि प्राप्ततेने मिळविलेले धन हे देशधर्मास सुख प्राप्त करून देते. या ज्ञानमंदिरात या महिला पोलीस प्रशिक्षणार्थींना आंतरवर्ग प्रशिक्षण देणारे सर्व पोलीस अधिकारी, विधी अधिकारी, न्याय सहाय्यक व अंगुली मुद्रा तज्ज्ञ यांनी अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानाच्या अथांग सागराकडे घेऊन जाणारे अमूल्य मार्गदर्शन केले आहे. तसेच अपार कर्तृत्व गुण व अद्वितीय नेतृत्व गुण निर्माण करण्यासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचे धडे दिले आहेत. सहा महिन्यांपूर्वी सामान्य नागरिक असणाऱ्या, कर्तव्य व शिस्त यांची केवळ तोंड ओळख असणाऱ्या आमच्या या महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी आज ट्रेनिंग सेंटरमधून बाहेर पडत आहेत. ते कर्तव्य कठोरता, शिस्तबद्धता आणि ज्ञानाचा प्रकाश घेऊन आज त्यांच्यातील प्रत्येकजण स्वतःच्या ज्ञानाने आणि मेहनतीने चमकणारा सूर्य आहेत. असा सूर्य की ज्याच्या प्रकाशाने कायद्याला आव्हान देणारे काजवे गर्भगळीत होतील. या तडफदार आणि बाणेदार महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी जनसंरक्षणासाठी नव्या दमाने या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडणार आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलात सारथ्य करण्यासाठी रुजू होणार आहेत. आपल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे प्रवेश केल्यानंतर आपणास सर्वप्रथम दर्शन होते ते भारत मातेचे शक्तिस्थळाचे. आपल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळामध्ये प्रेरणास्थळ आहे, शांतीस्थळ आहे, श्री गणेश मंदिर आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्याभवन, स्वामी विवेकानंद विद्याभवन, ज्ञानप्रकाश विद्याभवन, तसेच योग साधनेकरिता योग कुटीर आहे. राणी लक्ष्मीबाई वसतिगृह, शिवनेरी वसतिगृह, सावित्रीबाई फुले वसतिगृह आणि या सर्वांच्या भोवती प्रशिक्षण केंद्रातून प्रगतीच्या दिशेने वाहणारा चैतन्य धबधबा आहे. आणि हीच प्रगतीची वाटचाल खऱ्या अर्थाने सत्र क्रमांक 39 मधील महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी आज येथून घेऊन जाणार आहेत. दुष्ट दुर्जन प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करून निपक्षपातीपणे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आज महाराष्ट्र पोलीस दलात रुजू होणाऱ्या आमच्या या लढवय्या महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी आणि त्यांचा आज दीक्षांत संचलन सोहळा. आता काही वेळातच पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या आदरणीय प्राचार्या श्रीमती स्मार्थना पाटील मॅडम यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होईल. आजच्या या दीक्षांत संचलन सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर, अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई. कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा आपणास सांगतो. थोड्याच वेळात माननीय प्राचार्या पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा यांचे स्वागत होईल. परेड कमांडर त्यांना मानवंदना देतील आणि ठीक 8 वाजता माननीय प्रमुख अतिथी यांचे परेड मैदानावर आगमन होईल. परेड कमांडर यांच्याकडून प्रमुख अतिथी यांना प्रतिवेदन केले जाईल आणि त्यानंतर प्रमुख अतिथी यांच्याकडून परेडचे निरीक्षण केले जाईल. परेड निरीक्षण पूर्ण झाल्यानंतर माननीय प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा या
प्रशिक्षणार्थी चालक पोलीस महिला पोलीस यांना कर्तव्याची शपथ देतील आणि त्यानंतर परेडचे संचलन होईल. परेड संचलन पूर्ण झाल्यानंतर माननीय प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा यांचे अहवाल वाचन होईल. त्यानंतर प्रमुख अतिथी यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. बक्षीस वितरण सोहळा पार पडल्यानंतर प्रमुख अतिथी यांचे प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन होईल. प्रमुख अतिथी यांचे हस्ते स्वयंस्फूर्ती या स्मरणिकेचे प्रकाशन होईल. त्यानंतर माननीय प्राचार्य पोलीस पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या आदरणीय प्राचार्य यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झालेले आहे. दीक्षांत संचलन सोहळ्याकरिता कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले सर्व मान्यवर अधिकारी, प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी, प्रशिक्षणार्थी यांचे नातेवाईक आणि या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे हितचिंतक यांचे माननीय प्राचार्य श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम, मान्य उपप्राचार्य प्रशासन श्री श्रीहरी पाटील सर, मान्य उपप्राचार्य प्रशिक्षण श्रीमती स्मिता जाधव मॅडम, तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथील सर्व अधिकारी, अंमलदार यांच्याकडून पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. जिद्द नवी पंख नवे नवे स्वप्न, जिद्द नवी पंख नवे नवे स्वप्न, जनरक्षणाची जिद्द बाळगून या महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी बेस लाईनवर अभिमानावर उभ्या आहेत. आजच्या या दिमागदार संचलनात सहभाग घेणाऱ्या या आहेत आमच्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या रणरागिणी. आपल्यावर सोपवलेल्या कर्तव्याची प्रामाणिकपणे पूर्तता करून आपण आपल्या कर्तृत्वाचा आलेख उंचावाल आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा तसेच आपल्या कुटुंबाचा नावलौकिक वाढवाल अशा ज्ञानाची शिदोरी आपणा सर्वांना या पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथून प्राप्त झाली. चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा घडवावा, सत्य शिवा होणं सुंदर,
प्रशिक्षण खरोखरच घडतं. येथेच खरा कस लागतो. जो टिकतो तोच खरा कोहिनूर हिरा. 100 नमरी सोनं. आपल्या समोर स्वाभिमानाने उभ्या असलेल्या या महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी 100 नमरी सोनं आहे असे म्हणताना आमची ही मान गर्वाने ताठ होते आणि छाती अभिमानाने फुलून येत आहे. आजच्या दीक्षांत संचलन सोहळ्याकरिता आवर्जून उपस्थित असलेले INS शिवाजी येथील कॅप्टन जलज भाटिया एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि सेकंड इन कमांड श्री अजय यादव, तसेच RPF पोलीस इन्स्पेक्टर आशिष कुमार, आपणा सर्वांचे पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा तर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. आता थोड्याच वेळात आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर, अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रमुख अतिथी आजच्या दीक्षांत संचलन यांचे सलामी मंचवर आगमन होत आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या प्राचार्या श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम या प्रमुख अतिथी यांचे स्वागत करीत आहेत. श्रीमान, दीक्षांत संचालन परेड पर एक परेड कमांडर, एक सेकेंड इन परेड कमांडर, 6 प्लाटून कमांडर, 264 जवान हाजिर है. परेड निरीक्षण के लिए तैयार है. प्रमुख अतिथी आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर, अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी मानवंदना स्वीकारलेली आहे.
प्रमुख अतिथी आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर, अपर पोलीस महासंचालक फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई हे परेड कमांडर प्रतीक्षा मावळे यांचेसह परेडच्या निरीक्षणासाठी निघालेले आहेत. त्यांच्यासोबत निरीक्षण वाहनामध्ये आहेत आदरणीय प्राचार्या श्रीमती स्मार्थना पाटील मॅडम. त्यांच्या या निरीक्षण वाहनाचे सारथ्य करीत आहेत महिला पोलीस शिपाई निकिता सुतार, जिल्हा रायगड. उपस्थित मान्यवरांनी प्रमुख अतिथींचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे. राष्ट्रमय जीवन रस से हर जीवन का घट हम भर दे, वैभवशाली उस अतीत को वर्तमान में आज बदल दे. आज प्रचंड आत्मविश्वासाने आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण करून महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी आपले कर्तव्य बजावण्यासाठी अभिमानाने या ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर पडत आहेत. वर्तमानाबरोबर महाराष्ट्र पोलीस दलाचे भविष्य देखील उज्ज्वलच असणार आहे. 24 तास सातत्याने लोकहितासाठी पोलीस कार्यरत असतात. त्या खाकी वर्दीत एक हिरवकंचं मन देखील असतं. त्याला कधी बंदुकीवर फुलपाखरू देखील दिसत असतं. म्हणून शांताराम नांदगावकर म्हणतात, गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्यावो जरा. आकाशाच्या डोळ्याने पाहतो तो भगवंत, ज्याच्याकडे पाहतो तो भाग्यवंत. आणि अशा कार्यक्रमास हजर राहून शुभेच्छा देतात ते कृपावंत. भगवंत, भाग्यवंत आणि कृपावंत असा हा त्रिवेणी संगम महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक 39च्या दीक्षांत संचलन सोहळ्याच्या शुभ पर्वाने आज आपण येथे पाहत आहोत. प्रमुख अतिथी आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर, अप्पर पोलीस महासंचालक फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे परेडचे निरीक्षण करून सलामी मंचवर आगमन होत आहे. श्रीमान दीक्षांत संचलन परेड को शपथ ग्रहण करने की अनुमति प्रदान करे. आता परेड कमांडर प्रतीक्षा मावळे यांनी शपथ ग्रहण करण्याची व परेड संचलनाची अनुमती घेतलेली आहे. आता या ठिकाणी निशाण टोळीचे आगमन होईल. निशाण टोळीतील राष्ट्रध्वज आणि महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाला उपस्थितांनी कृपया उभे राहून व गणवेशधारी अधिकारी यांनी सॅल्यूट करून मानवंदना द्यावी. सावधान! राष्ट्रीय ध्वज टोली परेड पर. परेड
आपले राष्ट्रीय निशाण हाच आपला प्राण आहे. आपला राष्ट्रध्वज आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज सन्मानाने हाती घेऊन ध्वजधारक पोलीस प्रशिक्षणार्थी मार्गक्रमण करीत आहेत. भारतीयांचे पंचप्राण हो फडके राष्ट्र निशान, त्याच्यासाठी जगू मरू हो पणास लावू प्राण. महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी वैष्णवी डाबेराव या राष्ट्रध्वजधारक आहेत आणि महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी प्राजक्ता पुंडे या महाराष्ट्र पोलीस ध्वजधारक आहेत. दीक्षांत संचलन सोहळ्यातील अतिशय महत्त्वपूर्ण आणि हृदयाला स्पर्शणारा असा हा अनमोल क्षण. ध्वजाबद्दल या महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या मनात नितांत अशी आदर्शाची भावना आहे. झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, एक नाद गरजतो भारता तुझा आम्हा अभिमान. हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशान, फडकत राही निशान. हिंद के जवान हम हिंद की है शान हम, हिंद के निशान को बुलंद हम किए चले, बुलंद हम किए चले. जिद्दी बी खडकाळ व मुरमाड जमीन फोडून वर येते, त्याप्रमाणे कष्टातून तावून सुलाखून निघालेल्या या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिला पोलीस प्रशिक्षणार्थी शपथ ग्रहण करण्यासाठी सज्ज झालेला आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या आदरणीय प्राचार्या श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम यांना सर्व महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांना शपथ देण्याची मी विनंती करतो. आम्ही अशी शपथ घेतो की भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू. तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्ये निष्ठेने, प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे व कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू. आम्ही महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय, खलनिग्रहणाय सार्थ ठरवू. यासाठी ईश्वर आम्हाला सहाय्य करो. जय हिंद. घेतली मी शपथ आता कर्तव्य दक्ष पोलीस हो, कर्तव्याला जागू माणुसकीने वागू, तत्परतेने करू काम तपास ही योग्य लावू. दुर्बलांच्या रक्षणाकरिता दुर्जनांचे भक्ष्य करू, घेतली मी शपथ आता कर्तव्य दक्ष पोलीस हो. निशाण टोळी परत जाताना राष्ट्रीय ध्वजास सन्मान देण्यासाठी कृपया पुन्हा सर्व उपस्थितांनी उभे राहावे व गणवेशधारी अधिकारी यांनी ध्वजाला सॅल्यूट करून मानवंदना द्यावी. राष्ट्रध्वज टोली कूच कर.
परेड कमांडर प्रतीक्षा मावळे यांचे नेतृत्वात दीक्षांत संचलनाची दिमागदार परेड आता सुरू झालेली आहे. परेड थांब कर. बाहेरच्या प्लाटून नका निकट करा म्हणा. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रिदानुसार कार्य करणारे महाराष्ट्र पोलीस दल आणि या पोलीस दलासाठी महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांना उत्तम प्रकारे घडवणारे हे पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा. तळपत्या सूर्याचे तेज डोळ्यात घेऊन पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळामधील या महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षण केंद्राने दिलेल्या संस्कारांच्या अमूल्य शिदोरीसह आज प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडत आहेत. जनसेवेसाठी कर्तव्यात रात्रंदिन अविरत कार्य करण्यासाठी सज्ज झालेले हे जनतेचे रक्षक आपले कर्तव्य बजावण्यास अभिमानाने पुढे जात आहेत. या रोमहर्षक पदसंचलनाद्वारे आपण पोलीस खात्याची अनोखी शिस्त पाहत आहात. सुरू झाले आहे धीरेचाल मधील डौलदार पदसंचलन. यामधून पोलीस प्रशिक्षणार्थींच्या उत्तम शरीर संतुलनाचा उत्कृष्ट नमुना आपल्या समोर सादर होत आहेत. संचलनाचे नेतृत्व करीत आहेत प्रतीक्षा अंकुश मावळे, मुंबई शहर, आणि सेकंड इन कमांड आहेत कोमल सुनील वर्तक, मुंबई शहर. प्लाटून क्रमांक 1 सलामी मंच समोरून उत्कृष्ट संचलन करत धीरे चालमध्ये मार्गस्थ होत आहेत. प्लाटून कमांडर आहेत मनीषा देहारी, मुंबई शहर, आणि दर्शक आहेत सपना साखरे, पुणे शहर. क्रमांक 2 प्लाटून मंच समोरून मार्गक्रमण करताना प्लाटून कमांडर आहेत समीना शेख, धाराशिव, आणि दर्शक आहेत तब्बू शेख, मुंबई शहर. दर्जेदार लयबद्धतेचा समन्वय आणि सुंदर असे प्रात्यक्षिक. प्लाटून क्रमांक 3 मंच समोरून मार्गक्रमण करीत आहे. प्लाटून कमांडर आहेत क्रमांक 1 पर प्लाटून का निकट करा म्हणा सोनल हनवते, पुणे शहर, आणि दर्शक आहेत प्रतीक्षा शेटे, पुणे शहर.
एक ताल, एक लय आणि एक सूर, उत्तम शिस्त. क्रमांक 4 प्लाटून मंच समोरून मार्गक्रमण करताना प्लाटून कमांडर आहेत हेमलता संग्रामे, मुंबई शहर, आणि दर्शक आहेत प्रियांका पाटील, मुंबई शहर. अतिशय शिस्तबद्धतेने क्रमांक 5 प्लाटून मंच समोरून मार्गक्रमण करीत आहे. प्लाटून कमांडर आहेत गायत्री माने, मुंबई शहर, आणि दर्शक आहेत काजल विश्वकर्मा, पुणे शहर. लयबद्ध धीरे चाल. क्रमांक 6 प्लाटून मंच समोरून मार्गक्रमण करताना प्लाटून कमांडर आहेत जयश्री राऊत, मुंबई शहर, आणि दर्शक आहेत रेणुका राठोड, पुणे शहर. धीरे चाल मधील डौलदार पदसंचलन. परेड दाहिने से तीनों दीर्घ गोलों में आगे बढ़ेगी. परेड दाहिने मुड़. क्रमांक 1 प्लाटून आगे. आणि आता पुन्हा तेज मध्ये पदसंचलन सुरू झालेले आहे. परेड दिशा बदलकर भागून. अत्यंत उत्कृष्ट असे हे संचलन. या संचलनातून एक लक्ष्य, एक ध्येय, हाच आवाज दुमदुमत आहे. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या हे देशा, कोमल देशा, नाजूक देशा, फुलांच्या ही देशा. प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. ज्याच्या नावातच राष्ट्र आहे, असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. इथल्या दगडाचा दणकटपणा आमच्या मनगटात आहे आणि फुलांचा कोमलपणा आमच्या हृदयात आहे. परेड दिशा बदलकर भागून. महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजीराजेंचा, लोकमान्य टिळकांचा, समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा. दिशा प्लाटून गोलों में आगे बढ़. स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योती फुल्यांचा, समाजाला जागृत करणाऱ्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई या संतांचा. हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा, राणी लक्ष्मीबाईंचा, अहिल्यादेवी होळकरांचा, महाराणी ताराराणींचा, आणि हा महाराष्ट्र मानवतेची गाथा लिहिणाऱ्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. या संचलनात आपण पाहत आहोत शिस्त, देशप्रेम, अंतःकरणाचा उमाळा, भावनांचा मेळ, शब्दांचा ओघ आणि त्याच्या जोडीला दुर्दम्य असा आशावाद. एक जिवंत काव्य जणू आपल्या समोर एक संचलनाच्या रूपाने साकार होत आहे. दिशा प्लाटून गोलों में दाहिने मुड़. हा महाराष्ट्र भारताची सीमा सांभाळणारा, वीर मरण पत्करणाऱ्या वीर जवानांचा,
जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचा आणि महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात हजर राहून त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांचा परेड दिशा बदलकर घुम. अत्यंत नयनरम्य असा हा सत्र क्रमांक 39च्या महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांचा दीक्षांत संचलन सोहळा आज येथे पार पडत आहे. ते चालमधील उत्कृष्ट असे पदसंचलन महाराष्ट्र पोलिसांचे मनोधैर्य व ताकद आज या प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने वाढणार आहे. जनतेला विश्वास व अभिमान वाटावा अशा ह्या तडफदार बाणेदार महिला पोलीस प्रशिक्षणार्थी त्यांच्या पदसंचलनातून जणू आपल्याला सांगत आहेत, नारी नहीं हूं चिंगारी हूं मैं, अबला नहीं हूं सबला हूं मैं, मैदाने जंग चलू तू झांसी हूं मैं, अच्छाई के लिए मर मिटूंगी बुराई के लिए फांसी हूं मैं. बँड पथकाच्या सुमधुर तालाच्या सुरावर परेड शिस्तबद्धतेने मार्गक्रमण करीत आहे. या दीक्षांत संचलन सोहळ्याची शोभा वाढवित आहेत मुंबई रेल्वे आयुक्तालयाचे बँड पथक आणि या बँड पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री हेमंत केंडे आणि त्यांचे 11 सहकारी. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या प्राचार्या आदरणीय श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी अहवाल वाचन करावे. आजच्या दीक्षांत संचलन समारंभाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर, अप्पर पोलीस महासंचालक फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तसेच दीक्षांत संचलनासाठी उपस्थित निमंत्रित मान्यवर, प्रशिक्षण केंद्राचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारवृंद, मंत्रालयीन स्टाफ, वर्ग 4 कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी यांचे नातेवाईक, पोलीस कुटुंबीय आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचेही मी स्वागत करते. सह्याद्रीच्या पर्वतरांगातील 46.77 एकर अशा नयनरम्य निसर्ग सौंदर्याने नटलेल्या क्षेत्रामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा वसलेले असून दिनांक 2 मे 1962 पासून अविरतपणे पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या महिला पोलिसांना सह्याद्रीप्रमाणे राकट आणि कणखर बनवून महाराष्ट्र पोलीस दलाची पहिली फळी तयार करण्याचे काम करीत आहे. आज पावेतो या प्रशिक्षण केंद्रातून 63 पुरुष पोलीस व 38 महिला पोलीस अशा एकूण 101 बॅचेस मूलभूत पोलीस प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. आम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा हे ISO मानांकित व स्मार्ट पोलीस ट्रेनिंग सेंटर A++ ग्रेड प्रमाणपत्र प्राप्त झालेले महाराष्ट्र राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र असून
सन 2015-16, सन 2018-19 व सन 2021-22 असे 3 वेळा केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांच्याकडील उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण केंद्र म्हणून गौरवण्यात आलेले आहे. सत्र क्रमांक 39 मधील महिला चालक पोलीस शिपाई यांचे मूलभूत प्रशिक्षण दिनांक 23/6/2025 पासून सुरू झाले आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकातील एकूण 272 प्रशिक्षणार्थी यांचे 6 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण आज पूर्ण होत आहे. यामधील 23 प्रशिक्षणार्थी पदव्युत्तर पदवी, 137 प्रशिक्षणार्थी पदवी प्राप्त, उर्वरित 112 प्रशिक्षणार्थी 12वी पास आहेत. तसेच वय वर्ष 18 ते 20 वयोगटातील 11, वय वर्ष 21 ते 25 वयोगटातील 190, वय वर्ष 26 ते 30 वयोगटातील 63, तर वय वर्ष 31 ते 35 वयोगटातील 8 प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे. प्रशिक्षणार्थी शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर होण्यासाठी दरमहा BMI तपासणी करून त्यांची नोंद प्रगती सॉफ्टवेअरमध्ये घेण्यात येते. प्रशिक्षण केंद्रामध्ये लॅपटॉप, प्रोजेक्टरसह आधुनिक आंतरवर्ग व्यवस्था असून आंतरवर्ग प्रशिक्षणामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि स्थानिक व विशेष कायदे, गुन्हे नियंत्रण व पोलीस कार्यपद्धती, कायदा व सुव्यवस्था, पोलीस संघटन व प्रशासन, पोलीस कामकाजातील विज्ञान व तंत्रज्ञान, सायबर क्राईम व तपास, मोटर वाहन कायदा व नियम, ड्रायव्हिंग थेअरी, ट्रॅफिक एज्युकेशन, व्हेकल मेकॅनिझम व मेंटेनन्स, तसेच प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थींमध्ये शिस्त रुजवण्याकरता बाह्य वर्ग प्रशिक्षणामध्ये पद कवायत, शस्त्र व लाठी कवायत, शारीरिक कवायत, गोळीबार सराव, योग, कराटे इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस दलातील कामाच्या ताणतणावातून भावना व कर्तव्य यांची सांगड कशी घालावी याकरिता प्रशिक्षणार्थींना भावनिक प्रज्ञावंत पोलीस या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. याबरोबरच केंद्र शासनाचे आयगॉट पोर्टलवरील विविध विषयांच्या मॉड्यूलचे अभ्यासक्रम पूर्ण करून घेतलेले आहेत. तसेच पोलीस दलात तपासासाठी उपयुक्त असलेले ॲम्बिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. विविध वाहन कंपन्यांच्या तंत्रांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती वर्कशॉप पुणे व इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च पुणे या ठिकाणी शैक्षणिक भेटीद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्रात एकूण 700 प्रशिक्षणार्थींची 7 हॉस्टेलमध्ये निवास व्यवस्था असून भोजनाकरता अन्नपूर्णा भोजनालय, स्वाद व सुरुची डायनिंग हॉलमध्ये व्यवस्था आहे. कॅम्प परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव 160 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तसेच 5000हून अधिक पुस्तके असलेले सुसज्ज असे ग्रंथालय उपलब्ध असून आवश्यक वैद्यकीय सुविधासह हॉस्पिटलची व्यवस्था आहे. आम्हास अतिशय आनंद होत आहे की सत्र क्रमांक 39 मधील एकूण 272 नवप्रविष्ट महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी आंतरवर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षण उत्तमरित्या पूर्ण केलेले असून प्रशिक्षण सत्राचा अंतिम निकाल 99.64% लागलेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे सदनक्षणाय खलनिग्रणाय या बीज वाक्याप्रमाणे सज्जनांचे रक्षण व दुजनांचे दमन करण्याची जबाबदारी आपण स्वेच्छेने स्वीकारलेली आहे. अलौकिक गौरवशाली व दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचे सारथ्य करण्यासाठी महिला चालक पोलीस या पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून आपण सत्र क्रमांक 39 मधील सर्व प्रशिक्षणार्थी देश सेवेसाठी सुसज्ज होत आहात. महाराष्ट्र पोलिसांच्या गौरवशाली परंपरेला स्मरून आपण सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून आपले कर्तव्य कराल असा विश्वास व्यक्त करते. महाराष्ट्र पोलीस दलातील आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. या प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थींमध्ये विविध गुणांचा व कौशल्यांचा विकास केला जातो. सत्र क्रमांक 39 मधील सर्व प्रशिक्षणार्थींचे तर कौतुक आहेच, याबरोबरच प्रशिक्षण सत्रातील विशेष गुणसंपन्न असलेल्या व अधिक मेहनत घेऊन विशेष प्रावीण्य मिळवलेल्या महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांना विविध पारितोषिकांनी सन्मानित करून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुरस्कार जेते सावधान, पुरस्कार जेते लाइन तोड़, मेरे भाई लाइन बना. आदरणीय प्रमुख पुरस्कार अतिथी जेते सज्जा, पुरस्कार जेते मत
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर, अपर पोलीस महासंचालक फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या शुभ हस्ते आजच्या बक्षीसपात्र प्रशिक्षणार्थींचे कौतुक करण्यात येणार आहे. आता प्रशिक्षणार्थी यांच्या बक्षीस वितरण सोहळ्यास सुरुवात होत आहे. प्रथम आंतरवर्ग पारितोषिके. सर्वप्रथम पेपर क्रमांक 1 प्रथम क्रमांक आहेत प्रणाली निवृत्ती निघोट, मुंबई शहर. प्रमुख फौजदारी कायदे 1 व 2 या विषयामध्ये एकूण 100 पैकी 91 गुण प्राप्त करून सर्व प्रशिक्षणार्थींमध्ये प्रथम क्रमांक. पेपर क्रमांक 2 प्रथम क्रमांक आहेत प्रियंका धनाजी लवटे, मुंबई शहर. केंद्र व राज्याचे फौजदारी लघु कायदे या विषयामध्ये एकूण 100 पैकी 87 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक. पेपर क्रमांक 3 प्रथम क्रमांक आहेत प्रतीक्षा शरद शेटे, पुणे शहर. गुन्हे नियंत्रण व पोलीस कार्यपद्धती या विषयामध्ये एकूण 100 पैकी 79 गुण प्राप्त करून विषयामध्ये सर्वप्रथम. पेपर क्रमांक 4 प्रथम क्रमांक आहेत करिश्मा सोपान नलवडे, मुंबई शहर. कायदा व सुव्यवस्था या विषयामध्ये एकूण 100 पैकी 90 गुण प्राप्त करून विषयामध्ये प्रथम क्रमांक. पेपर क्रमांक 5 प्रथम क्रमांक आहेत पूजा पोपट जाधव, मुंबई शहर. पोलीस संघटन व प्रशासन या विषयामध्ये 100 पैकी 87 गुण प्राप्त करून विषयामध्ये सर्वप्रथम. पेपर क्रमांक 6 प्रथम क्रमांक आहेत श्रुतिका सुभाष शेलार, मुंबई शहर. पोलीस कामकाजातील विज्ञान व तंत्रज्ञान या विषयामध्ये एकूण 100 पैकी 85 गुण प्राप्त करून विषयामध्ये सर्वप्रथम. पेपर क्रमांक 7 प्रथम क्रमांक आहेत राखी देवदास वैद्य, मुंबई शहर. मोटर वाहन कायदा अधिनियम या विषयामध्ये 100 पैकी 87 गुण प्राप्त करून विषयामध्ये सर्वप्रथम. पेपर क्रमांक 8 प्रथम क्रमांक आहेत पूजा सुदाम रूपवते, ठाणे शहर. मोटार वाहन नियम 1989 या विषयामध्ये 100 पैकी 85 गुण प्राप्त करून सर्व प्रशिक्षणार्थींमध्ये सर्वप्रथम. पेपर क्रमांक 9 प्रथम क्रमांक आहेत पूजा पोपट जाधव, मुंबई शहर. भावनिक प्रज्ञावंत पोलीस या विषयामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून A+ श्रेणीसह प्रथम क्रमांक. पेपर क्रमांक 10 प्रथम क्रमांक आहेत पूजा नवनाथ दरेकर, पुणे शहर. ड्रायव्हिंग थिअरी या विषयामध्ये एकूण 50 गुणांपैकी 47 गुण प्राप्त करून विषयामध्ये सर्वप्रथम. पेपर क्रमांक 11 प्रथम क्रमांक आहेत माधुरी बजरंग यादव,
ठाणे शहर. ट्रॅफिक एज्युकेशन या विषयामध्ये एकूण 50 पैकी 48 गुण प्राप्त करून विषयामध्ये सर्वप्रथम. पेपर क्रमांक 12 प्रथम क्रमांक आहेत सपना देवानंद साखरे पुणे शहर. व्हेइकल मेकॅनिझम व मेंटेनन्स या विषयामध्ये एकूण 50 पैकी 44 गुण प्राप्त करून विषयामध्ये सर्वप्रथम. वाहन चालवणे प्रात्यक्षिक यामध्ये सर्वप्रथम आहेत काजल विनोद विश्वकर्मा पुणे शहर. वाहन चालवणे प्रात्यक्षिक यामध्ये 50 पैकी 45 गुण प्राप्त करून सर्व प्रशिक्षणार्थींमध्ये प्रथम क्रमांक. आणि सर्वोत्कृष्ट आंतरवर्ग प्रशिक्षणार्थी आहेत श्रुतिका सुभाष शेलार मुंबई शहर. आंतरवर्ग प्रशिक्षणामधील सर्व विषयांमध्ये एकूण 950 पैकी 753 गुण प्राप्त करून आंतरवर्ग प्रशिक्षण सर्व विषयांमध्ये सर्वप्रथम गुण क्रमांक पटकावलेला आहे. यानंतर बाह्यवर्ग पारितोषिके. सर्वोत्कृष्ट नेमबाज आहेत कोमल सुनील वर्तक मुंबई शहर. सत्र क्रमांक 39च्या सर्व प्रशिक्षणार्थींमध्ये नेमबाजी या प्रकारामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट बाह्यवर्ग प्रशिक्षणार्थी आहेत जयश्री दत्तात्रय राऊत मुंबई शहर. बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून 440 गुणांपैकी 307 गुण प्राप्त करून प्रशिक्षणार्थींमध्ये बाह्यवर्ग प्रशिक्षणात सर्वप्रथम क्रमांक पटकावलेला आहे. माननीय प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा यांचे विशेष पारितोषिक आजच्या दीक्षांत संचलन सोहळ्याच्या परेड कमांडर प्रतीक्षा अंकुश मावळे मुंबई शहर. आणि आता आपण सर्वजण ज्या पारितोषिकाची उत्कटतेने वाट पाहत आहोत असे प्रत्येक प्रशिक्षणार्थीचे स्वप्न असलेले मानाचे पारितोषिक आंतरवर्ग व बाह्यवर्ग सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी तृतीय क्रमांक आहेत श्रुतिका सुभाष शेलार मुंबई शहर. आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये 1440 गुणांपैकी 1074 गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी द्वितीय क्रमांक आहेत पूजा पोपट जाधव मुंबई शहर. आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून एकूण 1440 गुणांपैकी 1082 गुण प्राप्त करून आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षण सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी द्वितीय क्रमांक. आणि सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी प्रथम क्रमांक आहेत काजल विनोद विश्वकर्मा पुणे शहर. एकूण 1440 गुणांपैकी 1087 गुण प्राप्त करून आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. पारितोषिक वितरण सोहळा येथे संपन्न झालेला आहे. धन्यवाद सर. आजच्या दीक्षांत संचलनाचे प्रमुख अतिथी व सर्व मान्यवरांना पुन्हा मंचावर येण्याची मी विनंती करतो.
चालक महिला पोलीस या पदावर आपले कर्तव्य बजावण्यास सज्ज असलेल्या प्रशिक्षणार्थींना आजचे सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर, अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. चालू आहे. माझे सहकर्मी आणि या निसर्गरम्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाचे प्रिन्सिपल प्राचार्य डॉक्टर स्मार्तना पाटील, एसीपी श्रीहरी पाटील, सर्व अतिथिवृंद, सर्व प्रशिक्षणार्थी, समूह संचार माध्यमाचे आलेले सर्व प्रतिनिधीवृंद, या सोहळ्यामध्ये, या ऐतिहासिक क्षणामध्ये, या दीक्षांत समारंभामध्ये जे महाराष्ट्र राज्याची प्रथम महिला पोलीस चालकची तुकडी आहे, याचे दिमागदार समारंभला बघण्यासाठी, अवलोकन करण्यासाठी जे त्यांचे नातेवाईक आणि पंचक्रोशीतील लोक एकत्रित झालेले आहे, ते सर्व, ज्याचे बँड धूनवर आपण सर्व या समारंभाचा आनंद घेत होतो, ती बँड टीम नौ प्रशिक्षित महिला सिपाही चालक प्रशिक्षण सत्र क्रमांक 39 मध्ये प्रशिक्षणार्थींनी मूलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून 30/12/2050 रोजी त्यांच्या दीक्षांत समारंभात प्रवेश केला. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. या ऐतिहासिक टप्प्याच्या निमित्ताने सर्व प्रशिक्षणार्थींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. प्रत्येक प्रशिक्षण क्षेत्राचे शेवटी पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे हे समारंभ आयोजित केला जातो. पण हा समारंभ आगळा वेगळा आहे असा मी सांगू शकतो, निक्षुणपणे सांगू शकतो. कारण एक बहुप्रसिद्ध श्लोक आहे की आस्ते भग आशिनस्य ऊर्ध तिष्ठति तिष्ठत शेतेन पद्यमानस्य चरातु चरतो भग कलिशानुभवति संजिहानस्तु द्वापरः उत्तिष्ठ त्रेता भवति संपद्यति वैचरण अस्तु चरावैति चरावैति.
याचा अर्थ असा होतो की तुमचा भाग्य तोपर्यंत झोपलेला असतो जोपर्यंत आपण झोपलेले असतो. आमच्या भाग्य किंवा तुमच्या भाग्य तोपर्यंत जागेवर असतो जोपर्यंत आपण जागे असतो. जेव्हा आपण ताठ मनाने उभे असतो तेव्हा आमच्या भाग्य पण ताठ मनाने उभे असतो. आणि जेव्हा आपण झटाझट पाऊल टाकायला लागतो, धावायला लागतो, तेव्हा आमचं भाग्य पण धावायला लागतात. पोलीस खात्याचे जे काही सर्व्हिस डिलिव्हरी सिस्टम आहे त्याच्यामध्ये वाहनांचा आणि चालकांचा भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पण आतापर्यंत अशी एकही तुकडी नव्हती की चालक त्यामध्ये महिला असायचे. वाहनांचे चालक जेव्हा महिला असणार तेव्हा अनेक गोष्टी, अनेक चांगली गोष्टी होणार अशी माझी अपेक्षा आहे आणि अशी माझी समज आहे. कारण महिला एक कर्तव्यदक्ष नागरिक तर असतेच, पण त्या व्यतिरिक्त ती एक आई असते, ती एक बहीण असते, एक मुलगी असते कोणाची, आणि त्यामुळे त्यांना खूप काळजी असते. पोलीस खात्यामध्ये जे वाहन चालक आहे ते शिस्तचे पालन करतात. पण माझी अशी अपेक्षा आहे की जे महिला चालक आहे, आणि अशी उम्मीद पण आहे की जे महिला चालक आहे त्यांच्यापेक्षा जास्त शिस्तने काम करणार आणि ही काळजी पण करणार की जे जनसामान्य आहेत त्यांना पोलीस वाहनामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. भारतीय स्वातंत्र्याचे पूर्वी जे काही पोलीस व्यवस्था होती ते अंग्रेजी औपनिवेशिक शासनाला बळकट करण्यासाठी होती. पण आजादीनंतर, स्वातंत्र्यानंतर जे पोलीस व्यवस्था आहे ते लोकशाहीचे, लोकांसाठी लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी आहे. आणि ह्या लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यामध्ये महिलांचा वाटा मोठा आहे आणि असली पण पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा मला दीक्षांत समारंभ निवडायला सांगितले होते की कोणते दीक्षांत समारंभामध्ये मला जायला पाहिजे, माझी इच्छा कुठे जायची आहे, तर मी या दीक्षांत समारंभाला येण्यासाठी हमी दिली होती. कारण मला हे प्रथम ऐतिहासिक तुकडीचे दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये उपस्थित राहायचे होते, त्याला साक्षी व्हायचे होते. आपण याच युगाला स्वर्णयुग बनवू शकतो, सतयुग बनवू शकतो, जर खऱ्या अर्थाने पोलीस जे रिस्पॉन्स सिस्टम आहे, प्रतिसाद व्यवस्था प्रणाली आहे, त्यामध्ये योग्य आणि प्रेमळरित्या शिस्तबद्ध आणि तेवढे कोमलरित्या, जसा सांगत होते ना कणखर देसा
दगडाच्या देशा आणि फुलांच्या देशा, तसा तुमचं कार्य असायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. 272 महिला पोलीस कॉन्स्टेबलने इकडे प्रशिक्षण घेऊन त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. आज तुमचे कार्य जीवनाचा नवा अध्याय प्रारंभ होत आहे. हीच प्रगतीची सुरुवात आहे. तुम्ही पोलीस खात्याचे ध्येय, निष्ठा आणि सदरक्षणाय खलनिर्णय या तत्वज्ञानावर ठाम विश्वास ठेवून जबाबदारी, संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठेने आपली वाटचाल अविरत सुरू ठेवाल अशी दृढ अपेक्षा आहे. तुमच्या अंगी असलेले शिस्त, नम्रता, प्रामाणिकपणा आणि संस्कार यांचा लाभ समाजाला व्हावा. तुमच्या प्रत्येक दिवसाच्या कार्यातून किमान एक व्यक्तीचे जीवन सुरक्षित, सुसह्य व सुदृढ व्हावे, हीच खरी पोलीस सेवेची सार्थकता आहे. तुमचा संपूर्ण कार्यकाल यशस्वी, दुर्घटनारहित आणि सुरक्षित ठरो यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. महत्वाच्या की इकडचे जे दिमागदार आणि अत्यंत शिस्तपूर्ण सोहळा मी बघितला तर मला असं सांगावंच इच्छितो की मला असं वाटते, संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की संस्कृतमध्ये श्लोक आहे की अनर्थो शब्दा नास्ति नास्ति मूलम अनौषधम, अयोग्या मनुष्या नास्ति योजिकस्य तत्र दुर्लभम. कोणतेही शब्द अर्थविहीन नसतो आणि कोणतेही मूली जड औषधी गुणांचे विरहित नसतात. कोणतेही मनुष्य अयोग्य नसतात, त्याचे योजिक दुर्लभ असतात. आणि 1962 सालीपासून हा जे खंडाळाचा हा जे सुंदर निसर्गरम्य प्रिस्टीन नॅचरल ब्युटीमध्ये, प्राकृतिक सुंदरतामध्ये हे जे सुंदर ट्रेनिंग सेंटर आहे, तिकडचे जे प्रशिक्षक आहेत, प्रिन्सिपल आहे, व्हाईस प्रिन्सिपल्स आहे, ACPs आहे, जे काही ट्रेनर्स आहे, हे सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी खूप सुंदर प्रशिक्षण इकडे दिलेले आहे. तुमचं तुमच्या ट्रेनिंगचं प्रत्येक गोष्ट अत्यंत उत्कृष्ट आहे. पण हे जीवनात तुम्हाला सामावून घ्यावं लागेल. फक्त इकडे प्रशिक्षण घेतले, 1 वर्षात सर्व काही बदलत नाही. 1 वर्षात तुमच्यामध्ये शिस्त येतो, तुमच्यामध्ये बरेचशा काही चांगली गोष्ट येतो 1 वर्षात. पण हा प्रशिक्षण शेवटचा प्रशिक्षण नाही आहे, संपूर्ण जीवन प्रशिक्षणाचे आहे. प्रत्येक वेळ तुम्हाला शिकायला काही ना काही मिळणार आहे. तर मी एवढंच सांगेन की धिया खोलने रात्री जागोवा, अहोरात्र विसावा भेटीच ना ठाण अंतरिया जैसा पांडव, असा ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेले आहे की हे पांडव, दिहा तुम्हाला बंदोबस्त करावा लागेल आणि रात्री जागे राहून पहारा द्यावा लागेल. जसा ठाणेदार करतात तसाच तुम्हाला अहोरात्र परिश्रम करावा लागेल, तरच तुम्ही विजयी व्हाल. तर तुमची विजयीची वाटचाल प्रत्येक दिवशी असंच राहणार आहे. आणि यासाठी ते खडतर प्रवासासाठी पण तेवढे सॅटिस्फाईंग म्हणजे समाधानकारक, कारण तुमचं वर्कचं जे समाधान मिळणार आहे ते अप्रतिम आहे. पोलीस खात्यात काम खूप करावं लागतो, पण समाधान पण तेवढाच मिळतो. आणि त्यासाठी हा सुंदर जीवनमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहात, यासाठी तुम्हाला पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर, अप्पर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अतिशय उत्तमरित्या आणि मोलाचे असे सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलेले आहे. परेड सावधान. परेड त्रिवार जय पुकारेगी. माननीय अपर पोलीस महासंचालक फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमान कृष्ण प्रकाश साहब जी की परेड विश्राम. सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर, अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना स्वयंस्फूर्ती या पुस्तिकेचे अनावरण करण्याची मी विनंती करतो. धन्यवाद सर. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या आदरणीय प्राचार्य श्रीमती स्मार्थना पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की आजच्या दीक्षांत संचलन सोहळ्याच्या सुखद आठवणी सदोदित राहाव्यात याकरता प्रमुख अतिथी आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर, अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना स्मृतिचिन्ह सदिच्छा भेट द्यावी. धन्यवाद सर. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाचे उपप्राचार्य प्रशासन मान्य श्री श्रीहरी पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आज पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथील नवप्रविष्ट महिला चालक पोलीस शिपाई सत्र क्रमांक 39 या सत्रामधील प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत संचलन सोहळ्यास उपस्थित प्रमुख आदरणीय माननीय श्री कृष्णप्रकाश सर, अपर पोलीस महासंचालक, फोर्स 1 आणि प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळेतून आमच्या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रशिक्षणार्थींना कौतुकाची थाप देऊन सर्वांचे मनोबल उंचावले आहे. याबद्दल मी आदरणीय सरांचे पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाचे वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या दीक्षांत संचलन सोहळ्यास उपस्थित सर्व सन्माननीय निमंत्रित मान्यवर, INS शिवाजी लोणावळाचे कमांडर जलास भाटिया सर व अजय यादव सर, सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय, मंत्रालयीन स्टाफ, मुंबई रेल्वे आयुक्तालयाचे वाद्यवृंद पथक, सर्व प्रशिक्षणार्थी, त्यांचे नातेवाईक, मित्र, शुभचिंतक, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी, तसेच मोटार परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे, INS शिवाजी लोणावळा, CRPF कॅम्प तळेगाव दाभाडे, SRPF गट 1 पुणे, सार्वजनिक बांधकाम विभाग मावळ, नगर परिषद लोणावळा, टाटा पॉवर लोणावळा, महावितरण लोणावळा, कैवल्यधाम व मनशक्ती केंद्र लोणावळा आणि विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था या सर्वांचे मी माननीय
प्राचार्य मॅडम पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा व प्रशिक्षण केंद्रातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. परेड सावधान. श्रीमान दीक्षांत संचालन परेड को निष्क्रमण करने की अनुमति प्रदान करें. परेड कमांडर प्रतीक्षा मावळे यांनी परेड निष्क्रमणासाठीची अनुमती घेतलेली आहे आणि यानंतर परेड निष्क्रमणाचे अतिशय शिस्तबद्ध असे संचलन सुरू होईल. परेड निकटला चल. परेड बघाल शस्त्र. कमांडरो जगालो. परेड निष्क्रमण केले. दैलबाग मुड. परेड निष्क्रमण केले. दैलबाग मध्य से धीरे चल. भव्य दिव्य स्वप्नांना डोळ्यात सामावून येणाऱ्या प्रत्येक संकटाला पायदळी रोखण्यासाठी सुसज्ज अशा महिला पोलीस प्रशिक्षणार्थींचे पहिले पाऊल आज पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या मैदानातून बाहेर पडणार आहे. परेडचे हे अत्यंत मनोहर असे निष्क्रमण आपण पाहत आहोत. पेटते प्रत्येक पेशी मी असा अंगार आहे. पेटते प्रत्येक पेशी मी असा अंगार आहे. शौर्य आणि वीरतेचा देखणा शृंगार आहे. प्रशिक्षण काळातील परिश्रमाचे सार्थक होऊन एक धीरोदत्त आणि रुबाबदार महिला पोलीस प्रशिक्षणार्थी या ट्रेनिंग सेंटरमधून आज आपले पहिले पाऊल बाहेर टाकत आहेत. आज पुढे जात असलेले प्रत्येक पाऊल हे कायद्याच्या रक्षणार्थ पुढे जात आहे. प्रिय पाखरांनो, चाललात तुम्ही आता या घरट्यातून उडून. तुमच्या विश्वात निघाला आहात तुम्ही. पण क्षणभर डोळे बघून बघा या मैदानाकडे, झाडावेलींकडे. ज्या मातीने तुम्हाला सांभाळलं, आपला अंगा खांद्यावर बागडू दिलं, गिळले तुमचे अश्रूनी खारट घामाचे थेंब. बघा त्या मातीच्या डोळ्यातले भारले पण तुम्हा पाखरांना निघताना पाहून उचंबळून आलेले तिचे गहिवरले पण. घ्या कृतज्ञतेने चुंबून या मातीला, नीतीला सांगा तुझ्याच रंगाच्या वर्दीची ठेवू आम्ही शान. होय, ठेवू आम्ही शान. आज येथे आपल्या पोलीस प्रशिक्षणाची सांगता होत आहे. यानंतर आपण एका नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहात आणि ही सुरुवात करताना आपल्या हृदयात या पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या आणि आपल्या पोलीस ट्रेनिंगच्या सुखद आठवणी आहेत. या आठवणी चिरंतन आपल्या हृदयात राहणार आहेत, आपल्याला मायेचा ओलावा देणार आहेत. धन्यवाद सर.
दीक्षांत संचलन सोहळा पार पडल्यानंतर आता सर्व निमंत्रित मान्यवर, प्रशिक्षणार्थी यांचे नातेवाईक, पोलीस कुटुंबीय आणि प्रशिक्षणार्थी यांची अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. निमंत्रित पाहुणे व पोलीस अधिकारी यांनी स्वाद भोजनालय येथे अल्पोपहाराचा आस्वाद घ्यावा. सर्व प्रशिक्षक अंमलदार व पोलीस प्रशिक्षण केंद्रातील इतर सर्व स्टाफ हे अन्नपूर्णा भोजनालय वरचा मजला व सुरुची हॉल येथे अल्पोपहार करतील. सत्र क्रमांक 39चे प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे पालक, नातेवाईक यांची ड्रिल शेड येथे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि होमगार्ड प्रशिक्षणार्थी यांची अन्नपूर्णा भोजनालय येथील तळमजल्यावरती अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थी यांचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि सर्व निमंत्रित मान्यवर यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आजचा दीक्षांत संचलन सोहळा समाप्त झालेला आहे असे जाहीर करतो. धन्यवाद.